महापालिकेची लोक कधी येतात? काय कोणच येत, आम्ही हाताने काढतोय सगळं. घुशी मिळालं तर आम्ही हाताने काढतोय. निवडाच्या टाइमला तेवढंच येतात आमच्याकडं आणि परत येत नाहीत. असे 10 जण येतात, 10 जण जातात. खरं गोळात कोण लक्ष देत नाही. आणि इथं हाल पाहिजे, हे संडास पाडून आम्हाला हाल जरी केला तरी बी चालत. कारण बघडलं तर आम्हाला वकाला येतंय. बाई पाहुणा आलं तर काय म्हणतात, तुम्ही राहताय कसं? ती मागं निवडणूक झाल्यापासून इथं कोण कुत्र सुद्धा येत नाही का पाहुणा आमच्या घरला येणं झालाय. संडासचं पाणी मिक्स होतंय. आम्ही पाणी पलीकडच्या बाजूला जातोय, आता 3 वर्ष झाले पाणी पितोय आम्ही ते. खरं पाणी आता इकडे स्वच्छ नाही, रस्ता नाही, गटर काढायला नाही. हे गटरातनं पाणी आता आमच्या घरात शिरतंय. इथं कुठला येतोय म्युन्सिपाल्टीवाला आणि कुठली बाई येते लोटायला येत नाही. आम्हाला इथून दारूचं दुकान ते आम्हाला बंद हवं. आमच्या हातावरची पोट जेव्हा ते कांठोडचं घालतील तेव्हा आमची पोरं बाळा खाणार. आता अडचणी फार गटरीत घुसे लागलेत. रस्ता चांगला नाही. पोरं बाळा आमचे खेळतात, शिफ्टीकडावर येतात गटरात ना. काहीतरी बोला गेलं कचरा काढा नाही की तुम्ही उमऱ्याच्या आत म्हणून आम्हाला उदाहरण येतं या कामगारांचं, बाकीच्या लोकांचं. आम्हाला नगरसेवकची गरज जास्त आहे. नगरसेवक व्यवस्थित नाही येत एकजुटीनं काम करणारा. नगरसेवक असा असावा की त्याला मोठेपणाचा गर्व नसावा. दुसरी गोष्ट कर्तबगार आणि काम व्यवस्थित करणारा असावा. पक्षाचं बायकांना काही घरात बसलेलं माहित नसेल, कोण कुठल्या पक्षात रात्रीत बदलतोय पक्ष. आमच्या हक्केला धावणारा नगरसेवक पाहिजे. आम्हाला करणारा व्यक्ती पाहिजे, खमक्या व्यक्ती इथं पाहिजे. खरं बघायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीनं आता वेग धरायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार यंत्रणा गतिमान झालेली आहे. मात्र एकीकडे प्रचार सुरू असताना सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या परिसरात विकास झालाय की नाही आणि त्यांच्या मतानं नगरसेवक नेमका कसा असावा हेच जाणून घेण्यासाठी मी आज कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 14 या प्रभागातील यादवनगर परिसरामध्ये आहे. या ठिकाणी माझ्यासोबत काही या परिसरातील महिला आहे. खरं बघायला गेलं तर हा संपूर्ण जो एरिया आहे हा झोपडपट्टी एरिया आहे आणि या एरियामध्ये नेमक्या सोयीसुविधा महापालिका प्रशासनाच्या कारभारामध्ये मिळालेल्या आहेत की नाहीत हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय सांगाल? आता महापालिका निवडणुका लागलेल्या आहेत. रोज आपल्या प्रभागात आपण बघतोय की प्रचार लोक येतात, प्रचार करतात, पॅम्पलेट वाटतात. हे एकीकडे सुरू असताना प्रशासनाचा जो 5 वर्षाचा कारभार सुरू होता, तर त्या प्रशासनाचा कारभार तुम्हाला कसा वाटला की नगरसेवकच बरा? मला सांगा. नगरसेवकच बरा, नगरसेवकच बरा. का हो? नगरसेवकाला जवळ असल्यामुळे आम्हाला बोलता येतंय, चालता येतंय, त्यांना काहीतरी सांगता येतंय. आमच्या काही अडचणी असल्या की त्यांच्या सोबत आम्हाला शेअर करता येतात. यासाठी नगरसेवक पाहिजे. महानगरपालिकेच्या लोकांना आम्ही जरी निवेदन दिलं ना तर ती लोक काही इकडे येत नाहीत. आणि गटरा वगैरे हे असं जर तटलेलं असलं तर ते काय वरच्यावरच बघून छान निघून जातात, पण ते काय स्वच्छता होत नाही. यासाठी नगरसेवकच बरा. तुम्ही म्हणताय यासाठी नगरसेवकच बरा पाहिजे. आमच्या बोलता येते, त्याला भेटता येते, सगळ्या अडचणी आमच्या सांगता येतात. पण ज्या वेळेला आपण नगरसेवक निवडायचा असतो त्यावेळेला तुम्ही काय नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक चांगलाच पाहिजे. आणि आपण कधी आपल्याला काय प्रसंग आला किंवा काहीतरी अडचण आली, वेळ आली तर त्या नगरसेवक सोबत शेअर करता यावी. यासाठी नगरसेवक चांगलाच पाहिजे. बर, आता येणाऱ्या नगरसेवकांना खरं तर बघायला गेलं तर हा जवळपास वर्दळीचा प्रभाग आहे. इथं तुमच्या इथं रस्ते असतील, जागांच्या प्रॉब्लेम असतील, गटरींचा प्रॉब्लेम असेल, समस्यांचा इथं डोंगर असणार आहे. पण येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही जो नगरसेवक निवडून देणार आहात त्या नगरसेवकाकडनं एक नागरिक म्हणून तुमची काय अपेक्षा असणार आहे? एक नागरिक म्हणून नगरसेवकाकडे ज्या आम्ही अटी त्यांना सांगितल्या ना तर ते नगरसेवक करणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण गॅरंटी पण आहे. काय काय समस्या आहेत तुमच्या इथे? आता इथं समस्या अशा आहेत की इथं रोज लोटायसाठी म्युन्सिपाल्टीतला एकही कामगार नाही आहे. आता 5-10 वर्ष झाली इथं अजिबात म्युन्सिपाल्टीतला एकही कामगार नाही आहे. किंवा गटर काढायची सांगितली तर गटरी काढायला सुद्धा एकही माणूस इथं महानगरपालिकेतला नाही आहे. परत आमच्या शेजारीच इथं संडास पण आहे, सरकारी संडास आहे. त्या संडासाचा तर गल्ली एवढा हे आहे ना, त्रास आहे, दुर्गंधी पसरते. पण तिथं लक्ष देणारे सुद्धा महानगरपालिकेतला कुणीही माणूस येत नाही. आम्ही एकदम त्यांना 2-3 वेळा निवेदन सुद्धा दिलं महानगरपालिकेमध्ये, पण कुणीही तिकडे आलेलं नाही. बर, आता आधी आपला छोटा प्रभाग होता, आज 4 प्रभागांचा मोठा प्रभाग झालेला आहे. आता 4 नगरसेवक तुम्हाला निवडायचे आहेत, 4 वेळा बटन दाबायचं आहे. या वेळेला तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? व्यक्ती बघणार. का हो? कारण आम्हाला माहिती आहे ना की आम्ही ह्या नगरसेवकाला जर निवडून दिलं की तो नगरसेवक आमची पूर्ण खात्रीप्रमाणे
आमच्या संग व्यवस्थित व्यवहारही करणार आणि आम्ही काय त्याला अडचणी सांगले तर ते आमच्या पूर्ण पण होतील यासाठी आम्ही माणूस बघणार. आता बघायला गेलं तर रोज प्रभागात तुमच्या प्रचार फेऱ्या निघतात का नाहीत? निघतात की पॉम्पलेट घरात येतात, वाचताय तरी कधी? वाचताय, हो. बघतोय बघताय. त्यावर पक्षाचं चिन्ह असतंय, असतंय. माणूस असतोय. माणूस असतो. आता जर बघायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतंय? आता ते पक्ष दिल्यानंतर सगळ्यांना समजल आहे की नाही. तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेवर? मला असं वाटतंय की कोणताही पक्ष यावं पण ते चिकाटीने काम करणार असावं, गोरगरिबांना साथ देणार असावं, त्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या त्यांच्या अटी आहेत ते पूर्ण करणार असावं. जसं की जास्तीत जास्त स्वच्छता नसल्यामुळे रोगराई पसरते, रोगराई पसरल्यामुळे दवाखान्याचा प्रॉब्लेम मोठा आहे आणि वस्तीमध्ये रस्ते छोटे असल्यामुळे गटारीचं काम नसल्यामुळे गाडी पण आतमध्ये येत नाही. असं काहीतरी कार्यक्रम जरी ठेवायचं म्हटलं तर त्या कार्यक्रमात सुद्धा कुणी जास्त असं स्वच्छता नसल्यामुळं मोठी म्हणजे माणसं म्हणा किंवा कुणा कार्यकर्ते म्हणा किंवा महानगरपालिकेचा अधिकारी सुद्धा कधी येऊन फिरकत नाही. प्रशासनाचा कारभार तुम्हाला कसा वाटला हो या 5 वर्षाचा? प्रशासनाचा कारभार मी स्वतः म्हणजे मी आवनीमध्ये आहे आणि आवनीच्या मार्फत म्हणा किंवा मी महिलांचं मला असं काही कारण असून दे किंवा स्वच्छतेचं असून दे किंवा शौचालय काय असून दे तर मी जाऊन निवेदन दिलं तर तेवढ्या पुरतंच येतात आणि तेवढ्या पुरतंच येऊन ते तेवढंच काम करून जातात. पण ते काम पण असं करतात की ते मनगटात जीव नसल्यासारखं असं काम करतात. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की प्रशासनाचं काहीच काम नाही आतापर्यंत. जेव्हा सांगल म्हणजे मंदिरातली घंटा वाजवल्यावरच देव जागा होतो काय असं नसावं. तर जर भागातला जर एखादा नगरसेवक जर त्याला निवडून दिला तर त्याला तो येऊन भागात चौकशी करून जाईल, त्याला आमचे प्रश्न मांडता येईल. जास्तीत जास्त आरोग्यविषयी जे प्रश्न असतात ते त्याला आम्हाला बोलता येईल. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक असा असावा की त्याला मोठेपणाचा गर्व नसावा. दुसरी गोष्ट कर्तबगार आणि काम व्यवस्थित करणारा असावा. नागरिकांचे प्रश्न मांडणारा असावा असं मला वाटते. आता सध्या महिलांनी अशी चर्चा आहे की नगरसेवक फक्त मताच्या वेळेला आणि निवडणूक लढायच्या टायमालाच येतात आणि दिसतात असं म्हणतात. पण तसं नसावं. नगरसेवक असा असावा की तो प्रत्येक गोरगरिबांचे निवारण करणारा असावा. बस. तुम्ही यावेळेला मतदान करत असताना डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? पक्ष ठेवणार की व्यक्ती? व्यक्ती ठेवणार. का हो? कारण का व्यक्ती पक्ष जरी ठेवलं तर आम्ही पक्षाकडे जायला मग दिल्लीला जायला पाहिजे नाहीतर मुंबईला पक्षाच्या ठिकाणी. व्यक्तीचे आमच्या भागातले आणि आमच्या वस्तीतले असणार त्याच्यामुळे आम्ही व्यक्ती. बर. तरीही आता 4 मोठ्या प्रभागांचा मोठा प्रभाग झालेला आहे आपला आणि या प्रभागातनं अनेक नगरसेवक अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत. तर महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी वाटते? महापालिकेवर सत्ता यावी तो मोठा प्रश्न आहे सर. तरी पण चांगलं काम करणारीची सत्ता यावी. राजश्री शाहू साहेब यादवनगर डोंबरवाडा मध्ये खूप अस्वच्छता आहे. प्रशासनाने आतापर्यंत दखल घेतलेली नाही आहे. पण आताचा जो नगरसेवक येणार आहे विषय गंभीर आणि नगरसेवक खंबीर असा आम्हाला नेतृत्व दाखवणारा नगरसेवक पाहिजे. आम्ही स्वतः गटर काढतोय त्याच्यामुळे आम्हाला तर पहिला त्रास आलाय. आणि पहिली गोष्ट म्हणले तरी रस्ता बा कसा फुटला आहे. अशी 10 जण येतात 10 जण जातात. खरं बोळात कोण लक्ष देत नाही. मेन रोडचं मात्र काम करून जातात, आत कोण लक्ष देत नाही. आता जे कोणी येवावा पण त्यानं चांगलं करावं काम अशी आमची पण विनंती आहे. नगरसेवक गरजेचा आहे का हो? काय महापालिका चांगली कामं करते? नगरसेवक चांगला आहे म्हणजे कधी बी बोलवता येते, कधी पण त्यासनी काय पण अडचणी आल्या तर विचारता येते. काय पण गटरी म्हणा, काय पण रस्त्याचा म्हणा, काय तर प्रॉब्लेम आला तर त्यासनी बोलवता येते. त्यांच्या बरोबर बोलणं करू शकते माणूस. असं आहे तसं आहे. आता काय अडचणी वाटते? आता अडचणी फार गटरीत घुसे लागलेत. रस्ता चांगला नाही. पोरं बाळा आमचे खेळतात, शिफ्टीकडावर येतात गटरात ना. ते सगळं आम्ही महिला मिळून काढायला पाहिजे गटर. तेव्हा ते स्वच्छता होते. इथं कुठला येतोय म्युन्सिपाल्टीवाला आणि कुठली बाई येते लोटायला येत नाही. आम्ही खुदच वैयक्तिक आम्ही कामं करतोय गटराची. आम्हाला पगार आहे का काय? आमच्या पोरा बाळांसाठी आम्हाला करूच लागते आणि घाण काढायलाच लागते. आता तुम्ही मतदान करताना डोळ्यासमोर काय ठेवणार? माणूस ठेवणार काय पक्ष?
माणूस पहिला महत्वाचा ठेवणार, असं ठेवणार की त्यानं काय तर चांगलं करावे काम, असं माणूस बघून आम्ही करणार. वस्तीमध्ये एक दारूचं दुकान आहे. आमचं महिलांचा गणपती उत्सव साजरा करतोय, प्रत्येक सण साजरा आम्ही करतोय. त्यावेळेला 2 ऑक्टोबरला म्हणा किंवा गणपतीचं काय सण असला, काही कार्यक्रम असला इथं, तर इथं दारूच्या दुकानामुळे आम्हाला खूप त्रास होतो महिलांना. तो एक आम्हाला इथून दारूचं दुकान ते आम्हाला बंद हवं. आता हे कोणाला सांगणार तुम्ही? हे आम्ही आमच्या नगरसेवकला सांगणार आहे. काय आम्हाला अडचण हेच की सोय नाही, रस्ता नाही चांगलं, परत स्वच्छताची सेवा नाही, बर नगरसेवक व्यवस्थित नाहीत, एकजुटीनं काम करणारा, आमच्या हक्काला धावणारा नगरसेवक पाहिजे आम्हाला. महापालिकेचे लोक कधी आलेत का इथं? नाही, पण आम्ही हातनं गटारे काढतोय, स्वच्छता आम्ही हातनं करतोय आमच्या घरात. होय, आम्ही काय म्हणला? पूर्ण स्वच्छता आम्ही तेवढंच ते त्यांनी जातात करतो ते करत नाहीत कोण काय. आणि आमच्या इकडे पाईपलाईन झाल्या, आमच्या पलीकडे झाली नाही गल्लीला पाईपलाईन, प्यायचं पाणी प्यायचं पाईपलाईन झालेलं नाही. नगरसेवक निवडून देणार, त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला? आम्हाला काय नाही, गटर वगैरे व्यवस्थित स्वच्छतेला दररोज माणसं लोकांना लावून देऊ द्या, आणि पाईपलाईन प्यायची तेवढं महत्वाचं आमचं होऊ द्या. म्हणजे मुलं बाळ सारखं आजारी पडतात, आणि दररोज दवाखाना आमच्या मागे पलीकडच्या गल्लीला झाली नाही, आमच्या पलीकडचा भाग. तेवढंच इलेक्शनच्या वेळेला तेवढंच माणूस बघणार आम्ही, माणूस बघणार निवडाच्या टाइमला तेवढंच येतात आमच्याकडं, आणि परत येत नाहीत. आता 5 वर्ष इथं महापालिका प्रशासनाचा कारभार तुम्ही बघितला असा, महापालिकेची लोक येत होती, कामं करत होती, त्यांचा कारभार कसा वाटला की तुम्हाला नगरसेवकच पाहिजे? आम्हाला नगरसेवकच पाहिजे. का हो? म्हणजे काम चांगलं करायचं, गटरी काढायला पाहिजे, सगळ्यांना मुलांची खेळणी सवय करायला पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे. मुलं बर, आणि हॉल करायला पाहिजे, गटरीतनं सगळं पाणी सगळं आम्हाला ते प्यायला ते आता ते पाहिजे आले आम्हाला पाण्याची, ती चांगली. लोक कधी आलीत का तिथे बघायला? नाही, कधीच नाही आले ते. फोन केलं नाही तर कोण नाही येईल कशाला? काय ते नगरसेवक आता किती वर्षाला आहे का मसाजीला? कोणी आलेलं नाही का, गटर काढत नाहीत का, काय नाही. बर, नगरसेवक आम्हाला पाहिजे. बाकी कसा नगरसेवक पाहिजे हो तुम्हाला? काम करायला पाहिजेत. पहिला कशी कामं होत होती, खनिज अशी भांड ठेवलं की गडगडत खनिज येत होतं, ते खनिज भरून घेतल्या. आणि आता काय हाय सोय? काहीतरी बोलायला गेलं, कचरा काढा नाही की तुम्ही उमऱ्याच्या आत म्हणून आम्हाला उदाहरण येतं या कामगारांचं, बाकीच्या लोकांचं. आम्हाला नगरसेवकची गरज जास्त आहे, हेच मागणी आहे. मग आता तुम्हाला स्वच्छता पाहिजे, नगरसेवक कसा पाहिजे? कामं करायला नकोच, भागातली कामं व्हायला पाहिजे. इथं मागं कशी होत होती कामं, पाण्याची जी काय अडथळा नव्हता. बर, आता 4 दिवस सोडलं म्हणजे एकसारखं सोडत नाही, म्हणजे 4 दिवस नाही. बर, मग किती आता येणारा नगरसेवक असणार आहे, त्याच्याकडे तुमची कशी अपेक्षा आहे? काय आता अपेक्षा हे आहे? तुम्हाला बोललं, ही अपेक्षा आहे. स्वच्छता, पाणी यायला पाहिजे व्यवस्थित, बर, कामगार गटर काढायला यायला पाहिजेत, ही व्यवस्था व्हायला पाहिजे आमची. बर. तुम्हाला काय वाटतं, आता महापालिका प्रशासनाचा कारभार तुम्ही डोळ्यानं बघितलेला आहात की नगरसेवकच चांगला होता? नगरसेवकच आमचे पहिले चांगले होते, माझे नगरसेवक. एकच माणूस आहे तो, आम्हाला काय अडचणी असल्या की आम्ही त्यांना जाऊन सांगू शकतोय, कामं करू शकतो. आमच्याकडे रस्त्याची पाण्याची कशीच सुविधा नाही, कोणच लक्ष देत नाही. इकडे काय आमचा भागच नाही असं दुर्लक्ष करतात. मग त्यांना सांगितलं तर कामं होतात आमची. बर, अगोदर पण त्यांनी कामं केल्यात, आता जर निवडून आले तर मग आमचं काय वाटते, काय अपेक्षा आहेत तुमच्या, काय व्हायला पाहिजे इथं? पाण्याची सोय, कचरा उठवणे, रस्ता व्हायला पाहिजे, गटरी साफ व्हायला पाहिजे. इथं आमचं जागा राखीव ठेवली आहे, त्याचं मैदान व्हायला पाहिजे, असं हॉल म्हणून बांधून मिळायला पाहिजे. मग त्यांनी आले तर ती जरा कामं होतील. बरोबर आहे. आता अनेक नगरसेवक, अनेक उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये असणार आहेत. आपल्या दारात बघताय तुम्ही, पॉम्पलेट येते, प्रचारासाठी ते हाय चालू, आता सुरू महिना असते. झाले. हाय. तर यामध्ये तुम्ही आता मतदान करताना काय वाटतंय की पक्ष महत्वाचा की व्यक्ती? व्यक्ती महत्वाचा. का हो? व्यक्ती म्हणजे आपण त्यांच्या संग संवाद साधू शकतोय, सांगू शकतोय काय पण अडचणी. पक्षाचं बायकांना काही घरात बसलेलं माहित नसेल, कोण कुठल्या पक्षात रात्रीत बदलतोय पक्ष. म्हणजे आता ह्या पक्षात आहे तर काय तर झालं त्यांचं तर लगेच दुसऱ्या पक्षात, त्यामुळे ते महिलांना काही समजत नाही ना. माणूस हा हक्काचा आपला कधी विश्वास ठेवू शकतो ना आपण त्याच्यावर. निवडून आले त्यावेळेला आमच्या खणी मुजवल्या, स्वच्छता केली. मग आता इथून पुढे जो नगरसेवक येईल की त्यांनी खणी मुजवल्या म्हणून तिने असं की त्यांनी केले म्हणून यावं असं आमची अपेक्षा नाही. इथं पुढून आमचा आले निवडून विकास व्हावा,
आणि इथं पहिला एक हॉल बांधावा, कारण देवी प्रत्येक वर्षी सोडणं आणि आणणं आम्हाला एवढ्या ह्याच्यात जमत नाही. जमलं तरी पण आम्हाला एक वाटते की इथं दारासमोर स्वच्छता पाहिजे, 4 माणसं येऊन बसा पाहिजे. वयस्कर झालं तर वयस्कर झालं संध्याकाळी जर वयस्कर बायका जर बसायचं असलं तर तिथं येऊन बसू शकतात. गणपतीच्या वेळेला इथं मांडव घातलं की यायला गाड्या घालत जायला जागा राहत नाही. लाईटी नव्हत्या, आता लाईटी लागू झाल्या. त्याच्या अगोदर कितीतरी वेळा अपघात झाला इथं. आम्हाला वाटतं की हे संडास बाथरूम स्वच्छता करावी, असं पहिला त्यांनी केलेलं आहे. मग केलेल्याच माणसानं परत यावं, कारण तो करणारा असतो. आमच्या शिवाय डवरीने केलेला आहे आणि त्यांनीच परत निवडून या. त्यांनी परत निवडून आला की आमचा इथला विकास होईल, आम्हाला असं वाटते. आता ते कुठल्या ना कुठल्या पक्षाकडे असतील, अनेक इथं पक्ष आता असणार आहेत, कारण प्रभाग मोठा झालेला आहे. मग त्यावेळेला तुम्ही कसं मतदान कसं करणार आहे? डोळ्यासमोर काय ठेवणार आहे, पक्ष की व्यक्ती? व्यक्ती ठेवणार आहे आम्ही. का हो? नाही, व्यक्ती ठेवणार, कारण पक्ष काय आता त्यांनी बोलले ते मी सारखं तेच बोलत नाही. व्यक्ती मेन पाहिजे आम्हाला, करणारा व्यक्ती पाहिजे, खमक्या व्यक्ती इथं पाहिजे. नाहीतर इथं करतो आणि नंतर करणार नाही, कारण ज्यांनी पहिला केले आणि इथं राहून त्यांनी सगळं पूर्ण परिस्थिती बघतात की ते हे केलंच पाहिजे मला, असा म्हणणारा व्यक्ती पाहिजे. मावशी काय वाटतं, नगरसेवक कसा पाहिजे हो? आम्हाला त्यांनी जे बोलताय ते वेक आहे आम्हाला सगळं. इथं पाण्याचे का पाणी आहे का नाही, पहिलं त्याच्यात संडाचं पाणी मिक्स होत आहे. आम्ही पाणी पलीकडच्या बाजूला जातोय, आता 3 वर्ष झाले पाणी पितोय आम्ही ते. खरं पाणी आता इकडे स्वच्छ नाही, रस्ता नाही, गटर काढायला नाहीत. हे गटरात पाणी आता आमच्या घरात शिरतंय. आमची पोरं बाळा बारकाले आहेत. आम्हाला चावी द्यायला पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे आणि गटराची व्यवस्था व्हायला पाहिजे. येतात महापालिकेचे लोक कधी येतात? काय कोणच येत नाही, आम्ही हाताने काढतोय सगळं. घुशी मिळलं तर आम्ही हाताने काढतोय, कोणच येत नाही. आता गटर बघा तुम्ही, आता तुम्हीच तरी किती वेळा नेलाय आमचं हे करून भाषण वरुषात नेलाय का नाही? कारण आम्ही बोलले तर संडास कोण धुवायला येत नाही, संडास धुवायला येत नाही, पाण्याची सोयी नाही. तर बोरिंग आता काढल्या, जालिंदर पवारने काढलेलं बोरिंग. त्यावेळेला जालिंदर पवार आला, त्यांनी रस्ता केला, संडास त्यांनी खंडी बुजविल्या, सगळं त्यांनी काय सोया केल्या. त्याच्यानंतर शिवाजी डवरे उभा राहिले, त्यांनी पण सोयी केली आम्हाला. पण पाण्याची सोयी नाही आहे आणि इकडे लोटायला कोण नाही आहे. आता मतदान करताना तुम्ही माणूस बघणार काही पक्ष बघणार? आम्ही लेडीज बघणार, आम्ही लेडीज वाला करणार. आम्हाला बोलता येते लेडीज और लेडीज. कारण का आम्हाला हक्काचं पाहिजे, इथं हक्काचं पाहिजे. लेडीज जरी आलं तर आम्हाला बोलता येत, तुम्ही करता म्हणून तुम्ही का केलं नाही सा? तसं पुरुषाला आम्हाला बोलता येत नाही. आम्ही वयस्कर आहे, आता आज आहे नाही तर उद्या आहेत. आमची मुलं बारकाले आहेत, आमच्या सुना बाळा कुठं जायच्या? आमच्या हातावरची पोट जेव्हा ते कांकडचं घालतील तेव्हा आमची पोरं बाळा खाणार. मग काय करणार? दिवस रातभर आमची पोरं राबतात. मग काय करणार आम्ही? तुम्ही सांगा, त्याचं गेल्यावर तुम्ही करा. कोणाची ताकद पाहिजे वाटते तुम्हाला? महापालिकेवर कोण यावं? महापालिका यावं बघा, लेडीज यावं असं आमचं म्हणणं आहे. गटर काढायला सोयी कोण नाही इकडं आणि पाण्याची सोयी नाही आहे. आम्हाला चाव्या द्याव्या, गटराची सोयी करावी, बाकीचं काय आम्हाला नको आहे असं आम्ही म्हणतोय. रस्ता, पाणी आणि संडास आणि इथं हाल पाहिजे. हे संडास पाडून आम्हाला हाल जरी केला तरी बी चालेल, कारण बघडलं तर आम्हाला वकाला येतंय. बाई पाहुणं आलं तर काय म्हणतात, तुम्ही राहताय कसं, अशी लोक बोलतात आम्हाला. यायचं म्हणलं तर ह्या एरियामध्ये राहतोय म्हणून सगळे पाहुणे वगैरे नाव पलीकडच्या बायका तर इकडे आल्या तर तोंडाला फडकं बनवूयात का तुम्ही असल्या घाणीत राहता म्हणून, असं आहे. आणि पाहुणाला तरी पण विचारतात की तुम्ही कसं राहिलाय. प्रेमात आहेत, ते आमच्या मैत्रिणी सारख्या आहेत, बहिणीसारख्या आहेत, आई सारख्या आहेत. आम्ही त्यांना हक्कानं जाऊन विचारू शकतो, हे का झालं नाही, का केलं नाही सर, त्यांच्या पाठी लागू शकतोय. आणि त्यांचा स्वभाव पण चांगला आहे, मनमिळाव आहे त्यांचा स्वभाव. त्यामुळे त्यांना आम्ही कधी पण अपरात्री जाऊन सांगू शकतो, ताई आमचं काम करा, हे करायला पाहिजे बघा. म्हणून आम्हाला आता त्या भागात लेडीज म्हणून प्रेमाताईच पाहिजे. आणि निवडून आल्यात त्यावेळेला तिने खनी सगळ्या मुजवल्यात, त्यांनी सगळं काम केले म्हणून आम्हाला तरी प्रेमाताईच पाहिजे आम्हाला. त्यांनीच निवडून यावं, भागात यावं असं आमचं म्हणणं आहे. लेडीज जेंट्स नाही, लेडीज पाहिजे आम्हाला. लेडीज पाहिजे, कारण आम्हाला लेडीजला बोलता येत आहे. इथं काही सोयी नाही आहे. आता सगळीकडे गावात सगळीकडे काय रस्ता झाला, सिमेंट कांकडे, इकडे काय पोरं बाजूला तू कालच इथं कोण माणसं राहत नाही म्हणतात. तोच डवरी साहेब निवडून आला असं इथं काहीतरी रस्ते सोय झाली असती. ती मागं निवडणूक झाल्यापासून इथं कोण कुत्र सुद्धा येत नाही, का पाहुणा आमच्या घरला येणं झालाय.
आणि आता आला तर प्रेमाडवरी आली तरच काहीतरी सोय होईल, नाहीतर आणि गाळात बसायची आम्हाला पाळी येणार आहे. तर एकूणच आपण बघितलं की प्रभाग क्रमांक 14 मधील यादवनगर परिसरामध्ये गल्ली बोळामध्ये जाऊन आपण ज्यावेळेला लोकांशी संवाद साधला, इथल्या नागरिकांशी संवाद साधला, त्यावेळेला आपल्याला असं जाणवून आलं की या ठिकाणी अनेक समस्यांनी हा जो संपूर्ण प्रभाग आहे यादवनगर परिसर अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. आरोग्याचा महत्वाचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, रस्ते, पाणी, एक ना अनेक असे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उद्भवलेले आहेत. महापालिका प्रशासनानं याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला नगरसेवकच हवाय आणि जो नगरसेवक या ठिकाणी काम करणारा जो लोकप्रतिनिधी असेल त्यालाच आम्ही महापालिकेत पाठवणार आहे. निवडणुकीपुरतं फक्त हात जोडून उपयोग नाही आहे, तर प्रभागामध्ये नेहमी त्या ज्या काही तक्रारी नागरिकांच्या असतात त्या तक्रारींचं निरसन, त्यांची अडचणी सोडवण्याचं काम या नगरसेवकानं करावं आणि असाच उमेदवार आम्ही निवडणार असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील महिलांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.